जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. बघू तू घाल दाखव बाबाला. तू घाल दिदा तू घाल तो. अरे छान आहे आपण. हा बघ अगं हे बघ हा घाल दिदा तुला सूट होईल. हा हा चांगला होतो. तुला नाही होत तिला ते दिदाला ते तुला नाही. बघू दाखव दिदा हा घाल तू धर बाबू. टाईट नाही होत बरोबर होतो. मी घालून दाखवू. बरोबर होतो घाल. तो दे ना बाबू मग. अरे कसली असशील का तू. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल अँड वेलकम बॅक टू परत घरी आफ्टर लॉंग सुट्टी. लॉंग म्हणजे 4-5 दिवस तेच लॉंग सुट्टी झाली. आणि आमच्या दोन्ही पण या सोफ्यांची एवढी वाट लागली ते बघ. अरे पडशील ना. सो फाल्गुनी पण रेडी झाली. मी ॲक्च्युली ऑफिसला निघतो आणि फाल्गुनी पण रेडी झाली आहे. सो आम्ही कुठे चाललो तर आम्ही चाललेलो आहोत एका छोट्याशा ओपनिंग सेरेमनीला. आणि खूप आनंद होतो मराठी माणूस जेव्हा काय करते. खूप आनंद होतो जेव्हा मराठी माणूस काहीतरी आपलं स्वतःचं ओपन करतो आणि त्याच्यामध्ये ही वेडी उडी मारते. लागेल तुला बाबू. सो आमच्या बिल्डिंगमध्ये एक फॅमिली राहते. तर त्यांनी आता मस्तपैकी म्हणजे त्या फ्रँचायझी घेतली. 2 फ्रँचायझी ॲक्च्युली जॉब करत होत्या पण आता त्यांनी मुलाकडे लक्ष म्हणजे शेवटी एक पॉईंटपर्यंत आपण जॉब करू शकता. नंतर असं येतं की इट्स ऑलवेज बेटर की बिझनेस केलेला. सो त्यांनी आता न्यू स्टार्टअप ओपन केलेलं आहे. तर आम्ही आता तिथे चाललेलो आहोत. वी आर व्हेरी हॅपी फॉर द एंटायर फॅमिली. कारण आम्हाला त्या वहिनींचं स्ट्रगल माहिती आहे. त्या बिचाऱ्या सकाळी जायच्या, रात्री 8 वाजता यायचे तेव्हा ते यायच्या आणि मग नंतर आणि फायनली गुड डिसिजन घेतलं त्यांनी. येस. सो आणि मराठी माणूस जेव्हा बिझनेसमध्ये पाऊल ठेवतो ना तेव्हा खूप बरं वाटतं. एखादा माणूस आपण आणि आपलाच माणूस असेल तर अजून मजा येते. सो आता आम्ही जातो आहे. तुम्ही जर पनवेलमधले कोणी आपले यूट्यूब फॅमिली मेंबर असतील किंवा काय असतील नक्की विजिट करा इकडे आणि आम्हाला तिथे टॅग करा. जेव्हा तुम्ही जाल तेव्हा स्टोरीमध्ये टॅग करा फोटो. आणि दिदा बनली. कोण आलं. इंजेक्शन द्यायचे दिदाला पण. इंजेक्शन पाहिजे ना. इथे नानाची चप्पल आहे का. मला बोलते का या आईची गाडी आहे तुझी गाडी बाहेर आहे इथे नाही आहे. कोणाची गाडी आहे. आईची माझ्या. कोणाची गाडी आहे. आणि मग चाचूची गाडी कुठे आहे. आज बघ किती आंब्यांचा ना. कधी येणार आहे तुझी गाडी. आणि मिस्टर वडेवाले आमच्या इकडे नवीन फ्रँचायझी ओपन झाली. हेच ज्ञान आहे. तसेच आणलेत खेळता खेळता उचलून. राधू ए राधू अभिनंदन. तुला नाही मागे केलं अभिनंदन. सकाळी आलेलो तुम्ही घरी होत्या. बोला नाही. कालचा व्हिडिओ ॲक्च्युली काढायचा राहिला आमचा. भरपूर काय होतं. हां संध्याकाळी. कोण बाहेर गेला होता. बापरे बाहेर नाही टाकायचं. दादू गाणं बोल कोणतं आहे. पाणी पाणी आईला नाहीये
हॅलो आल्या. मला पाणी मला काम करता इंटरेस्ट किती आहे? रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? काय रेट ऑफ इंटरेस्ट वरून डायरेक्ट चटणीवर आला विषय रेट ऑफ इंटरेस्ट वरून डायरेक्ट चटणीवर. आणि यांच्याकडे मिसळ, पोहे, उपमा, वडापाव, पास्ता पण आहे. पास्ता, पॅटीस, चहा, कॉफी आणि लस्सी आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत पुरणपोळी, तांदळाची भाकरी, पावभाजी आणि पट्टी समोसे या ऑर्डरप्रमाणेच मिळते ना? एक दिवसाआधी ऑर्डर करायला लागेल. शक्य असेल तितक्या लवकर. बघा इथे वडापाव आणि समोसा आणि गुलाबजाम. काल एवढं काम केलंय ना सुदर्शनाने की थकली आहे काम करून करून ना बाबा. सांगून आले की आणि मी मस्त ऑफिसचं माझं काम सगळं आवरून आलो आहे आणि माझ्या बायकोने माझ्यासाठी खास बनवलं आहे पिठलं. म्हणजे मी तिला काल असंच बोललो की मला पिठलं खायची इच्छा झाली आहे. आज बनवलं पण वा वा वा. कधीपासून थांबली मी. तू गेलेला तयार नाही. फ्रेश व्हायचं. 7:30 वाजता जेवायला लागतो. हो तिच्या टाईम 7:30-8ला जेवते. मला खूप भूक लागते म्हणून तुमची ताई अशी बारीक झाली आहे. तुझं डाईट बीट काही नाही आहे. असं दबा के खाणं एक डाईट असतं. नाही पण मी लवकर खाते. मला ते आता सवय झाली आहे. थोडं मी ॲक्च्युली 1 महिना केलेलं फॉलो आणि माझं पोट खूप पुढे आलेला आणि थोडं वेट गेन झालं. त्यानंतर सगळे बोलत होते परत गुड न्यूज आहे का. त्यानंतर मी सोडून दिलं. आणि पण मी आय मेक शुअर की 7:30 8 o'clock वाजता माझा लास्ट मील असतो आणि माझं पाण्याचं इंटेक खूप कमी होतं ते इन्क्रीज केलं. बाकी मी नॉर्मल सगळं खाते, भरपूर खाते. मी पण सगळं खातो, मस्त पेट भरून खातो आणि त्यामुळे असं झालं आहे काम. काय सांगायचं. अडचण मला पण तुझं. इथे मला बटाटे बॉईल करायचे होते. त्याच्यासाठी मी घेतलं अगरचं मल्टीकुक केटल विथ स्टीमर आणि ते बटाटे टाकलेले आहेत. पाणी टाकले खाली आणि स्टार्ट केलं आहे. ऑटोमॅटिक बटाटे सगळे रेडी झाल्यानंतर ते सेट ऑफ होतं. आता बघा बटाटे किती छान असे बॉईल झालेले आहेत. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली, जाऊन चेक करा. पिठलं, भाकरी आणि मेथीची भाजी खूप छान. और इसी दौरान मेरी बाइक को लेके जा रही है मुझे पनवेल में मार्केट में, पता नाही क्यों. दोघांना पण किती दिवस झाले कपडे नाही येत आणि आता कपडे घ्यायला चाललोय. सो माझी बायको मला घेऊन चालली आहे मार्केटमध्ये आणि आम्ही दोघे पण घरच्या कपड्यातच निघालो. काय कुठे घेऊन जाते काय माहिती. एक तर एवढ्या दिवसांनी आली आहे, नाही पण नाही बोलू शकत. नाही बोललो तर लफडा काहीतरी आपलं. मी माझी पण जाऊ शकते. मग जा. तो झालेलं तुझं. नाही मला सोड तू आणि मग तू तुझं. नको तिथे पॅकिंगला प्रॉब्लेम येतो तुझं. इतना सब शॉपिंग किया है मेरे को आधा नहीं पौना घंटा गाड़ी में बैठा. काहीच नाही आहे होणाच आहे. आणि आम्ही चाललेलो आहोत कुठेतरी फिरायला ट्रिपला. कुठल्या ट्रिपला? फॅमिली ट्रिप फॅमिली ट्रिप म्हणजे आमची दुर्गे फॅमिली ट्रिप. आणि तुमचं फेवरेट डेस्टिनेशन आहे तिकडे चाललो. पण कुठे आहे ते कमेंट करून नक्की सांगा की अबोनीला कुठे जायला आवडतं. लोकलच म्हणजे आपल्या इकडेच आहे, असं इंटरनॅशनल नाही आहे ना गं. पण ही ट्रिप ऑर्गनाईज केली आम्ही अबोनीने दोघांनी, फाल्गुनी आणि अभिने. त्यामुळे सगळे असतील. वडापाव नाही. कुठला वडापाव का? मिस्टर वडेवाला. मिस्टर वडेवाल्याला तुम्ही नक्कीच विजिट करा.
क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी